छत्रपती संभाजीनगर येथील अशोकनगर मसनतपूर येथील महानगरपालिका शाळेसमोर सामाजिक समता संघाचे अध्यक्ष संस्थापक श्रीरंग पांडुरंग ससाणे हे गावातील अवैध दारू पूर्णपणे बंद करता यावी याकरता आमरण उपोषणाला बसले आहेत। मी या वार्डामध्ये गेल्या 20 ते 25 वर्षापासून सामाजिक कार्य करीत आहे। माझ्या अगोदरचे सामाजिक राजकीय कार्यकर्ते महिला यांनी आमच्या अशोकनगरमधील अवैध दारू बंद करण्यासाठी फार परिश्रम घेतलेले आहेत, तरी इथली दारू बंद होत नाही। म्हणून मी ही निवेदन या अगोदरही दिले आणि आताही 31 जानेवारीला निवेदन दिलं होतं की 10 दिवसात अशोकनगर मसनतपूर इथली अवैध दारू विक्री बंद करा, नसता मी आमरण उपोषण करेल। तर राज्य उत्पादक शुल्क आणि सिडको पोलिसांनी 10 दिवसात कुठलीही कारवाई केली नाही, कोणत्याही अवैध दारू विक्रेत्याला पकडलं नाही किंवा शासन केलं नाही। म्हणून मी आज अशोकनगर मसनतपूर मनापा शाळेसमोर सकाळी 11 वाजल्यापासून आमरण उपोषणाला सुरुवात केलेली आहे। राज्य उत्पादन शुल्काला तुम्ही दिली होती घ्यायची कल्पना? हो, त्यांना पण मी निवेदन दिलं होतं, 31 जानेवारीला दिलं होतं आणि परत 6 फेब्रुवारीला दिलं, पण तरी त्यांनी काही कारवाई केली नाही। म्हणून मी आता हे आमरण उपोषण सुरू केलेलं आहे। जोपर्यंत अशोकनगर मसनतपूर शहानगर येथील अवैध दारू विक्रेते दारू बंद करणार नाहीत, अशोकनगरच्या आमच्या आया बहिणीसमोर तरुणासमोर येऊन कबूल करणार नाहीत की आम्ही आजपासून अवैध दारू करणार नाहीत, तोपर्यंत मी माझं उपोषण सुरू ठेवणार आहे। कशा प्रकारे तुम्ही आता इथं जे लोक राहतात तुमच्या एरियातले, तुम्ही त्यांना समजावून सांगू शकता म्हणजे? नाही, आणि लोकांच्या त्रासाबद्दल काय? हा जो मुळात हा प्रश्नच माझ्या आया बहिणीच्या त्रासातून माझ्यासमोर आलेला आहे। कारण त्यांच्यासमोर अगोदर काहीचे पती दारू प्यायचे, आता काहीचे मुलं दारू पितात, तर काहींनी पतीला समजून घेतलं, पण आता त्यांच्यावर मुलाला समजून घेण्याची पाळी आलेली आहे। आणि त्यामुळं खऱ्या अर्थाने आमच्या समाजातील म्हणता येत नाही, पण आमच्या अशोकनगर मसनतपूरमधील आया आणि बहिणीला ह्या दारूपासून फार मोठा त्रास आहे। एक तर कामधंदे नाहीत, कोरोना काळामध्ये काम बंद झाले, हाताला काम नाही, आणि दारू पिण्याचं व्यसन वाढल्यामुळं घरामध्ये 10-5 रुपये जे आमच्या आई बहिणींनी मुलांच्या शिक्षणासाठी आरोग्यासाठी ठेवलेले असतात, तर ते त्यांचे दारुडे पती म्हणा किंवा दारुडा मुलगा म्हणा, हे तो पैसे नेतो आणि दारू पितो, पैसे नाही दिले तर मारझोड करतो, आत्महत्या करण्याची धमकी देतो, टीव्या फोडतो, घरामध्ये भांडणं करतो आणि बाहेरही गल्लीत येऊन तो शांतता भंग करतो। तुम्ही पोलिसांना निवेदन दिलं तर मग त्यांनी काय ॲक्शन वगैरे काही प्रतिक्रिया दिली का त्याच्यावर? पोलीस म्हणले, वो तुमच्या वार्डामध्ये कोण दारू विकतंय? तर मी पोलिसाला सांगितले की कोण दारू विकतंय मला माहीत नाही, पण माझ्या वार्डामधील ज्या आमच्या आया बहिणीचे तक्रार आहे की आपल्या वार्डामध्ये वस्तीमध्ये अवैध दारू विक्री सुरू आहे, आणि त्यामुळं वार्डातील तरुण किंवा वृद्ध हे रात्री बेरात्री कधी दारू पितात। तर पोलिसांना मी म्हणलं की मला त्यांचे नाव माहीत नाही, तुमच्या पोलिसांनी इथून अगोदर अनेक वेळा अवैध दारू विक्रेत्यांना पकडून नेलेलं आहे, त्या अनुषंगाने तुम्ही तपास करून अवैध दारू विक्री बंद करा। राज्य उत्पादन शुल्कानं तुमच्या म्हणजे आवेदनाला उत्तर नाही दिलं का त्याचं? आणि त्यांनी मला काही असं लेखी उत्तर दिलेलं नाही आहे। राज्य उत्पादक शुल्काने दिलं नाही आणि MIDC सिडको पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांनीही मला काही लेखी आणि कळवलेलं नाही आहे। चेकिंगला वगैरे आले असतील ना? नाही, आणि कुणीच आलं नाही, कोणत्याच शासनाने प्रशासनाने या उपोषणाची दखल घेतलेली नाही। त्यामुळं माझ्या वार्डातील माझ्या आया बहिणी आणि तरुण मंडळी माझ्या उपोषणाची दखल घेतलेली आहे आणि ते इथून पुढचं आंदोलन ते सांभाळतील। दारू पिणाराचा लय त्रास आहे, रस्त्यात दारू विकतात, जायला रस्ता राहत नाही, सगळे म्हणजे रोडवरच गर्दी असते दारूवाल्याची, खूप त्रास होतोय। कोणी काय बोलत नाही का त्यांना? त्यांना कोणीच नाही बोलत। पोलिसांना सांगितलं का तुम्ही त्रास होतोय? नाही, मी स्वतः काही सांगेल नाही आम्ही, पण चालता बोलते मी का रस्त्यात गर्दी करू नका, येणारा जाणारा त्रास होतोय। शाळेच्या विद्यार्थ्याचं कसं येणे जाण्याला त्रास आहे ना, विद्यार्थ्याला हे महिलाला पण आहे। आई वडील कामाला जातात, कोणाला आहे कोणाला नाही,
म्हणजे गावातच भेटते म्हणून पेतात का बाहेर ते म्हणून पेटते, या गावात लांब जाऊन पेत नाही सर. ते गावातली बंद झाली. मग बघते ते कधी जायचंय, कुठं प्यायचंय, कुठं नाही. म्हणजे माझ्या घरात तारच नाही, मला दारू आल्याचं नाही, माझे मुलं माझा नवरा पेत नाही म्हणून का मी बसायचं नाही का? असं सगळ्याची समस्या आहे आम्हाला. आम्ही कार्यकर्ते आहेत, आम्ही आज 30 वर्षापासून कार्य करीत आलो आहे आतापर्यंत. आता ही जे पिढी चालली, पहिले तरी ऐकत होते, आता तर बिलकुल ऐकत नाहीत. इकडून दिसले का ह्या गल्लीनं घुसते, ती गल्ली झाली का त्या गल्लीनं दारू पीत घुसते. आई वडिलांना जगाव की माराव. आता जे नातू मारू राहिले तर आयात जायला पाय न्याय दारू. जे आता बऱ्याच महिला आल्या नाही त्यांना तुम्ही काय आव्हान कराल? की आव्हान हेच का तुम्ही सगळ्या सज्ज व्हा, नाही तर मग त्या एक पोलीस स्टेशनला चाला. उद्या जर आज काही नाही, जर आमच्या ससन साहेब एवढे बसले तर आज सकाळपासून कोणी एक पोलीस आला नाही का, एखादा माणूस धाडणार आहे कोणी? काहीच नाही. निवेदन दिले सगळ्यांना, एक अधिकारी नाही का, एक पोलीस आयुक्त नाही का, पोलीस कमिशनर नाही, साधा पोलीस नाही आला. मग हे काय असं आहे? त्यांचं लावून देण्याचे कर्तव्य आहे. मग काही आमच्या वस्त्या गरिबाच्या नाही नाट करावं आणि यांनाच राहावा या सरकारनं सत्तेवर. कमी पण दारू पितोय, माझी पण बंद होईल त्याच्यामुळं. याचं मी अभिनंदन करतोय ससाने साहेबाचं आणि हार्दिक अभिनंदन त्यांना. काही इथं दारू गावातील काही लोक हे पैसे कमावण्यासाठी गावामध्ये अवैध दारूचे अड्डे सुरू करून बसले आहेत. त्यामुळे गावातील तरुण हा पूर्णतः व्यसनाकडे वळलेला आहे आणि या व्यसनाधीनतेमुळे सुरळीत असलेले सारे घर संसार मोडकळीला येत आहे. काही लोकांच्या या दारूमुळे किडण्या रिकामी होऊन मृत्यू सुद्धा झालेले आहेत. गावामध्ये या अवैध दारूच्या अड्ड्यामुळे कुठल्याही वेळेला दारू मिळते. सहजासहजी दारू मिळत असल्या कारणाने परिसरातील सर्वत्र दारुड्यांचा गल्लोगल्ली वावर पाहायला मिळतो आहे. दारू पिऊन हे लोक रस्त्यात धिंगाणे घालतात, स्त्रियांना अश्लील भाषेत बोलतात. वयोवृद्ध लोकांना देखील यांचा त्रास होतो. तसेच शाळकरी मुलं मुली सुद्धा याच रस्त्याने जात असल्याने त्यांना या दारुड्यांचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अशी परिस्थिती जर राहिली तर पुढील पिढीचं जीवन हे धोक्यात येऊ शकतं. अशोकनगर मसनतपूरमध्ये सामान्य नागरिकांमध्ये रस्त्याने जाताना भीतीचं वातावरण पसरलं आहे. या सर्व परिस्थितीला पाहून सामाजिक समता संघाचे अध्यक्ष संस्थापक श्रीरंग पांडुरंग ससाणे हे गावातच महानगरपालिका शाळेसमोरच आमरण उपोषणाला बसले आहे. जोपर्यंत प्रशासन अधिकारी आणि पोलीस अधिकारी हे अवैध दारूचे अड्डे बंद करणार नाही तोपर्यंत हे उपोषण सुरूच राहणार असा इशाराही त्यांनी प्रशासनाला दिला आहे. वारंवार राज्य उत्पादन शुल्क, पोलीस प्रशासन यांना निवेदन देऊनही कुठली कार्यवाही न झाल्याने माझ्यावर आमरण उपोषणाला बसण्याची वेळ आलेली आहे असंही ससाणे यावेळी म्हणाले. वेळीच प्रशासनानं योग्य कारवाई करावी आणि आम्हाला भयमुक्त करावं अशी विनंती त्यांनी यावेळी केली. जन्मतल्या न्यूज करता छत्रपती संभाजीनगरहून दिलीप वरगट यांची रिपोर्ट.